पारेवाडीचं. बर, काय करता तुम्ही? मी शेती करतो. काय वारीनं तुम्हाला काय दिलं? वारीने म्हणजे आनंद दिलाय. आनंद दिल्यामुळं वारीत पहिल्या टार्टिंगला मी आलो. पहिलं काय करायचो, मला वशाटाचा लय नाद होता. 3 वाजल्या की 3 किलो मासं घेऊन जायचो. 3 किलो? 3 किलो 3लाच येत लागायचा. मग परत ही ज्ञाना माऊली पारेवाडीचे महाराज, आमच्या काळे महाराज आहे. ती म्हणली, तात्या तू माऊलीच्या ह्याच्यात चल. का मी ह्याच्यात आलेलोच नव्हतो कधीच नाही. इष्टीने मोटरसायकल जिबत जायचो पंढरपूरला. हिकाला माहितीच नाही काय मला. मग त्यांनी मला वारीला चला म्हणल्या, बापू काळे ज्ञाना काळे, तू म्हणले आमच्या संघात चल एवढी बाऱ्या. म्हणलं येतो. मग पहिल्या साली आलो. पहिल्या साली आल्यावर काय ताड ताड वाऱ्यावनी गडी चालायला, नाक चालल्यावनी चलतो पहिलवान गडी. मग आलो त्यांच्या संग. मग मला इतका आनंद वाटला, माझं जीवनच बदललं. आता कुठं संसार नाही, काय नाही, नको. हाय हे आपलं देवाची वारी. संसारात काय हो का, किती कमीवलं पैसा आणि आजारी पडला काही संगण येत नाही. आता मला 60 वय, अजून आजार नाही, फिजार नाही, अजून मेहनत करतो, दूध पितो, तूप पितो, बदाम खातो, पण आजार देवाने दिला नाही. ही श्रीमंती माझी. वशात खातो, पण इथनं 10 दिवसांनी वारी झाल्यावर खातो, पण मापात. सोडलं नाही होय? सोडायचा आता चाललाय विचार, आता सोडून द्यायचा आहे. आधी चांगलं तुम्हाला सांगतो, सकाळच्या पारी दूध पिल्यावर 3ला येत लागायचं. केलं तर करायचं जेवण, नाही तर मग मला काय वाटायचं, मग 3 मासं घेऊ का मटण घेऊ. पण वारीत आल्यापासनं सगळं मला कमी 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 सगळं वशाटाचा जरा वास यायला लागला. नको आता म्हणलं, आता ह्या वारीतच आपल्याला जायचं. पण वारीत गेल्यामुळं काय जगात चाललं ही कळतं. माणूस काय करतो, गावकरी जवळ तिथं टाकतो. ज्या टायमाला आपण पटांगणात येतो, देवाच्या वारीत आल्यावर 10 लाख 20 लाख 15 25 लाख माणसात आपण चलतो. अहो किती श्रीमंती लोक चालतात देवाचं. म्हणजे खरं ते खरंच आहे. वारीत मला आनंद वाटतो. आता मी एवढा 60चा झालोय ना, मला अजून वाटतं 16 वर्षाचा मी. काय बोलताय? नाही खरंच, पुढे बघा, पुढे. मी अजून 16 वर्षाचा असल्याने वाटतो. का तर मला आनंद वाटतो. आणि मी आपलं मेहनत काढून तागडा, दारू नाही, फिरू नाही, काय तसला भानगडीतला नाही. हो, व्यायाम करतो ना रोज. पाट काय व्यायाम करतो? 500 बैठक करतो, 300 जोर काढतो, रशी वडतो बांगल्याची. परत सकाळच्या पारी 8ला उठला, आंघोळ फेंगोळ करतो, लिटरभर खरं तांबर दूध, कब्बर तूप वाटणार, बदामाची पावडर आणि काजूची एकदम किलोची नेतो करतो, 2 चमचे टाकणार, पिणार. आणि मग मांडी बुक्या टाकून देऊ का तुम्हाला? अंग फुगत हो मला, काहीच वाटत नाही. मोरचं अंग फुगत, पण एवढंच आहे, आपण रस्ता कधी सोडला नाही. माझ्या नादी लागलं तर मी नादी लागतो 2दा 3दा सांगून. 4दा नाही ऐकलं की मग होऊ दे म्हणतो फायटिंग म्हणून. मग काय फायटिंग खरं ते सांगायला काय. एक तर मी कुणाच्या नादीच लागत नाही. राम राम घातला तर घालतो, बोलला तर बोलतो, एखाद्याला नाही बोललं तर आपलं गपचिप चालायचं. मला माऊलीच्या आल्यापासून सगळं चलेंद्र बदललं. मला आनंद वाटतो. आता मोबाईल काय? मोबाईल होता, पण काय केलं आता बघा, परपंच शून्यातनं केलेला आहे. आपला गमवून बाबा 10-15 हजाराचा आपला घरी ठोला पिटीत, तसला बाण टाकून ठेवलाय. हा पिटीत काय का. अहो गरिबीतनं आपण आलेली माणसं. आज एक बरं झालं, पण माझल्याने केलं टिकत नाही हो. आता पहिलं माझ्या गरिबीत आम्ही आपलं कामं करायचो. नागा पांढरीच्यात मी त्या टायमाला कामाला होतो. मग परत लग्न झालं, भावाचं झालं, माझं झालं. आपलं परपंच कामं घरादारांनी सगळ्या करून पाटाखाने जिमनी झाल्या. पायपेन परत पुतणे हाताखाली आला. मग पुतण्याने डोलप केली, गाळ भरणं ही तपला ती कष्टाला नेली भरणे. मग आता आम्हाला कसं त्यांनी सगळं पद्धतशीर चालवलंय. मग आता मी मोकळाच झालो, आराम. मला काम नाही, फेम नाही, खातो पितो. पोरांनी सांगितलं निवांत राहायचं तुम्ही. पोरगा सगळं बघतो शेतीचं आणि आपलं निवांत. पहिलं 3 किलो मासे खायचे तुम्ही? 3 किलो म्हणजे असं म्हणजे ऐकून घ्या, खटलं माझा भाऊ. हा, सगळे मिळून अशी 10-11 माणसं, ती सगळ्या 3 किलो लागायचं. बरं.
मग आता परत आम्हाला का 4 मुली, 4 मुलींची लग्न झाली, चांगल्या घरी गेल्या, कष्ट आपण चांगल्या वागलो म्हणून. परत पोराचं झालं, पोराला दोन पोरं आणि एक पोरगी. मग माझी 10 वर्ष झालं मालकीन वारलेली. मग सगळी म्हणली आज लगीन कर. पण मी काय केलं, 50 वय होतं आपलं चांगलं काळ बरा आहे. मग लगीन कर म्हणल्यामुळं मी काय म्हणला, हाय हिची एकच मुलगा. आमची मालकीन काय म्हणली, आपल्याला म्हणली एकच मुलगा. 3ऱ्या मुलीच्या पाठीवर पाळी गेली, हाय ही आपल्याला एकच मुलगा आणि 4 पोरी 5 जण ही. मग मालकीनी शब्द टाकला, आपल्याला लगीन नाही काय नाही, आपली पाळी गेली तर हाई मुलगा ही. मग हाई मुलगाच आमचा. मग 2 नातूत, एक थोरल्याकडं आणि एक माझ्याकडं. आपलं हाई हिचं दोघाचं 2 जाते, एक नातं आहे. काय शेत जमीन शेती आहे आपली पोटापुरती बरी. तुम्ही सावकार आहे म्हणून मला कळलं. मग सावकार म्हणजे कसं, लोक सावकार म्हणतात. पहिली सावकारकी केलेली 16 वर्षाचं होतो. कसे करायचे सावकार? सावकारकी म्हणजे कसं आहे, आता बा तुमचं नल्लं 2 रुपयांनी द्यायचं, तेव्हा 10-5 रुपये होतं. आता सावकार काय झालं, पहिल्यापासून मी कसे करायचे सावकार? कसे आता हातावर द्यायचे तुमच्या. मग बा 2 रुपयांनी किती होतात पैसे, 2000 रुपये महिना लाखाला. मग बा तुम्हाला 2% त्या काळात. पण ती जुनं जी पहिली सावकारकी केली, आता सगळं जेवढ्यांना माहिती तालुक्यात राम सावकार म्हणतात. मग आता सावकारकी केलं तर गुन्हा दाखल होत आहे सगळं. आपण आता सावकारकीला माझ्या हातात राहिलंच नाही ना. काहीच नाही राहिलं. 16 वर्षाच्या काळात होतं तेव्हा केली. आता मला झालं 60 वर्षे. आणि ते बी किती सावकारकी, 10-5 रुपये कामाचं आले आणि ती द्यायचं, तेवढंच वाढवायचं. पहिलं जुनं